नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या मुलांच्या जीवनातील अडचणी नष्ट होण्यासाठी आणि मुलांची शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी श्रावणी शुक्रवारी मुलांवरून कोणती एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, कधी ओवाळून टाकायची आहे, ही वस्तू किती वेळा ओवाळायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. श्रावणी शुक्रवारी आपण आपल्या मुलांसाठी जर काही साधे आणि सोपे उपाय केले तर मुलांची प्रगती होते. त्यांच्या जीवनातील अडचणी, संकटे, दुःखे नष्ट होत असतात. उद्या श्रावणातील दुसरा शुक्रवार आलेला आहे आणि या दिवशी आपण आपल्या मुलांवरून एक वस्तू ही ओवाळून टाकायची आहे, ज्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनातील अडचणी ह्या नष्ट होतील आणि मुलांची शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये प्रगती होईल. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये यश मिळेल. त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या जीवनातील ज्या काही इडापिडा आहेत, नजरबाधा आहेत, तर त्या सुद्धा नष्ट होतील. कोणती वस्तू आपल्याला आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायची आहे, कधी ओवाळून टाकायची आहे, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, त्यांना यश मिळावे, आपल्या मुलांच्या जीवनातील अडचणी, संकटे, दुःखे नष्ट व्हावीत, त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये. बऱ्याच वेळेला मुलांना नजरदोष निर्माण होत असतो आणि मग याचा त्यांना त्रास होत असतो. आपली लहान मुले असतील तर ती किरकिरेपणा करतात, हट्टीपणा करतात. मोठी मुले असतील तर त्यांना हवे तसे यश मिळत नाही. त्यांच्या जीवनामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतात आणि म्हणूनच आपल्याला मुलांवरून एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे. आता आपल्याला ही वस्तू जी आहे ओवाळून टाकायची आहे, तर हा उपाय कोण कोण करू शकतं? हा उपाय आई करू शकते, वडील करू शकतात. त्याचप्रमाणे घरातील कोणतीही मोठी व्यक्ती हा उपाय करू शकते. आपले एक मुलं असेल तरी आपल्याला हा उपाय करता येतो. 2 मुले असतील तरी सुद्धा हा उपाय करता येतो. मुलगा असेल तरी आपण हा उपाय करू शकतो आणि जरी मुलगी असेल तरी सुद्धा हा उपाय करू शकतो. लहान मुलांपासून ते अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांपर्यंत, तसेच नोकरी करणाऱ्या मुलांसाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो. प्रत्येकासाठी आपल्याला जेव्हा हा उपाय करायचा आहे, त्यावेळेला प्रत्येक मुलाला आपल्याला सेपरेट बसून, सेपरेट साहित्य घेऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे. 2 मुले असतील तर 2 वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे. असं अजिबात करायचं नाही की 2 मुले आपल्याला एकाच वेळेला बसवायचे आणि आपण एकाच साहित्याने दोघांवरून ओवाळून घेतलं. असं न करता प्रत्येकासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो सेपरेट करायचा आहे. कोणकोणत्या गोष्टीसाठी आपण हा उपाय करू शकतो, म्हणजे हा उपाय आपण जर केला तर मुलांच्या जीवनातील कोणत्या समस्या नष्ट होतात. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी सतत येत असतं आणि काही लोक जे आहेत तर त्यांच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल वाईट भावना असते. आपल्या मुलांचं तोंड देखलं कौतुक केलं जातं, परंतु मनामध्ये वाईट भावना असते. त्यामुळे नजरदोष जो आहे तर तो निर्माण होत असतो. तसेच मुले जेव्हा शाळा, कॉलेजमध्ये जातात तर त्यावेळेला सुद्धा कधी कधी त्यांना वाईट शक्तींचा त्रास होत असतो. म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळच्या वेळेला, तिन्ही सांजेच्या वेळेला 6:30 ते 7:30 ही जी वेळ आहे तर या वेळामध्ये शक्यतो हा उपाय करायचा आहे. काही कारणाने जर आपल्याला या वेळेत हा उपाय करणे शक्य झाले नाही तर रात्री झोपण्या अगोदर कधीही आपण हा उपाय करू शकतो. आता बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या मुलांच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या असतात. कधी कधी या समस्या शैक्षणिक असू शकतात, म्हणजे आपल्या मुलांना अभ्यासामध्ये मार्क्स मिळत नाहीत, त्यांची शैक्षणिक प्रगती होत नाही. बऱ्याच वेळेला मुले खूप अभ्यास करतात परंतु त्यांची स्मरणशक्ती कमजोर पडते, वाचलेले त्यांच्या लक्षात राहत नाही. ऐन परीक्षेच्या वेळेला त्यांना पेपरमध्ये लिहिता येत नाही. खूप अभ्यास केला तरी सुद्धा आपल्याला स्मरणशक्ती कमजोर असल्यामुळे पेपरमध्ये जेव्हा लिहिता येत नाही तर त्यावेळेला सुद्धा नजर दोष जो आहे तर तो असू शकतो. तसेच त्यांच्या जीवनामध्ये कधी कधी नोकरी संबंधी काही समस्या असू शकतात. आपली मुले जर नोकरी शोधत आहेत तर मनासारखी नोकरी मिळत नाही, किंवा नोकरी करत आहेत परंतु त्या नोकरीमध्ये त्यांचं मन लागत नाही, त्या नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही, किंवा कधी कधी मुलं सतत आजारी पडत आहेत. लहान मुले असतील तर ती खूप किरकिरेपणा करतात, हट्टीपणा करतात. आपली मुले व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात किंवा वाईट नाद मुलांना लागलेले असतात. तर अशा कोणत्याही जरी समस्या असतील तरी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे. यामुळे त्यांच्या जीवनामध्ये येणारी संकटे, दुःखे नष्ट होतात. फक्त आपण जेव्हा उपाय करतो तर त्यावेळेला एकदाच उपाय केला आणि लगेच फरक पडला असं होत नाही. तर आपल्याला उपायांमध्ये सातत्य हे जे आहे तर ते ठेवायचं आहे. प्रत्येक उपाय हा ठराविक तिथीला जर आपण केला तर त्याचे आपल्याला निश्चितपणे फळ जे आहे तर ते मिळत असते. आता हा उपाय करण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, देवघरातील देवांसमोर दिवा लावून घ्यायचा आहे, तुळशीजवळ दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ज्या मुलांसाठी उपाय करायचा आहे तर त्या मुलांना हातपाय स्वच्छ धुवायला सांगायचे आहेत आणि आपल्याला एका पाटावरती त्यांना पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे. चुकूनही दक्षिण दिशेला किंवा उत्तर दिशेला आपल्याला तोंड जे आहे तर ते करायचं नाही. पूर्व किंवा पश्चिम तर या 2 दिशेला तोंड येईल अशा प्रकारे बसवायचं आहे.
आणि त्यानंतर आपल्याला मुलांवरून काही वस्तू ज्या आहेत तर त्या ओवाळून घ्यायच्या आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रकारे वस्तू बघणार आहोत. दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रकारे आपण हा उपाय करू शकतो. आता पहिला जो उपाय आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लाल वाळलेल्या 5 मिरच्या. मिरच्या अखंड देठासह घ्यायच्या आहेत. तुटलेल्या मिरच्या किंवा देठ नसलेल्या मिरच्या घ्यायच्या नाहीत. 3 खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि आपल्याला थोडीशी 5 ते 7 दाणे मोहरी घ्यायची आहे आणि हे साहित्य आपल्या मुलांवरून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेमध्ये आपल्याला हे साहित्य मुलांवरून ओवाळून घ्यायचं आहे. किती वेळेला ओवाळायचं तर 3 वेळेला किंवा 7 वेळेला आपल्याला ओवाळायचं आहे. डोक्यांपासून पायापर्यंत आपल्याला हे ओवाळून घ्यायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर मीठ मिरचीने आपल्याला आपल्या मुलांची नजर जी आहे तर ती काढायची आहे. आणि यानंतर हे साहित्य आपल्याला अग्नीमध्ये टाकायचं आहे. आपल्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये आपल्याला अगोदर अग्नी प्रज्वलित करायची आहे. चूल नसेल तर अगदी एखाद्या भांड्यामध्ये आपण कागद वगैरे सुद्धा पेटवू शकतो आणि त्यामध्ये हे टाकायचं आहे. जेव्हा आपण हे साहित्य मुलांवरून ओवाळतो त्यावेळेला आपल्याला काहीही बोलायचं नाही आणि जेव्हा हे साहित्य आपण अग्नीमध्ये टाकतो त्यानंतरच मुलाला उठायला सांगायचं आहे. तर अशा प्रकारे एका मुलाचा उपाय करून झाल्यानंतर दुसऱ्या मुलाला बसायला सांगून आपण हा उपाय करू शकतो. आता जर अग्नी पेटवणे शक्य नसेल तर मीठ आणि मोहरी घ्यायची आहे. अशाच प्रकारे मुलावरून ओवाळून घ्यायचं आणि ते आपल्याला खरकट्या पाण्यामध्ये, बेसिनमध्ये किंवा टॉयलेटमध्ये आपल्याला ते फ्लश करायचं आहे. यामुळे सर्व प्रकारची नकारात्मकता, इडापिडा जी आहे तर ती नष्ट होत असते. आता हे सुद्धा जर आपल्याला शक्य झाले नाही तर आपल्याला काय करायचं आहे, मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचे आहेत. आपल्या मुलांवरून ते 3 वेळेला किंवा 7 वेळेला ओवाळून घ्यायचे आहेत आणि काहीही न बोलता घरापासून आपल्याला थोडंसं दूर जायचं आहे आणि एखाद्या झाडाखाली आपल्याला हे तांदूळ टाकायचे आहेत. तांदूळ फेकताना कोणाच्याही अंगावरती पडणार नाहीत किंवा कोणाकडूनही ते ओलांडले जाणार नाहीत अशा प्रकारे आपल्याला टाकायचे आहेत. कारण यामध्ये सर्व प्रकारची नकारात्मकता कॅप्चर होते. आपण केलेल्या उपायाचा इतरांना त्रास होणार नाही अशा प्रकारे आपल्याला उपाय करायचा आहे. आणि जेव्हा आपण हे तांदूळ बाहेर घेऊन जातो आणि टाकतो आणि परत घरी येतो त्यावेळेला आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आणि घरामध्ये जाताना मात्र आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून घरामध्ये जायचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या मुलांच्या जीवनातील अडचणी नष्ट होण्यासाठी आणि मुलांची शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी श्रावणी शुक्रवारी मुलांवरून कोणती एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, कधी ओवाळून टाकायची आहे, ही वस्तू किती वेळा ओवाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांवरून ह्या वस्तू अवश्य उतरून टाका, जेणेकरून त्यांची शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये प्रगती होईल आणि त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी, दुःखे, संकटे नष्ट होतील आणि त्यांना सर्व कामामध्ये प्रगती मिळेल. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.